कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे ते हिरलोक नारोर या मार्गावर वेताळ बांबर्डे गावच्या हद्दीत मार्गाची झालेली खड्डेमय स्थितीवर वेताळ बांबर्डे वासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली। यावेळी वेताळ बांबर्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे, साचलेला चिखल आणि पाणी यामुळे नागरिकांना होणारा त्रास नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडला। त्यामुळे पुढील 8 दिवसात मार्गावरील खड्डे बुजवावेत, अन्यथा या प्रश्नी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता पिसाळ यांना ग्रामस्थांनी दिला। मला साहेब आम्ही आता ग्रामस्थ आहोत, आम्हाला असा शब्द पाहिजे की 8 दिवसात ते तुमचं कंप्लीट होईपर्यंत, नाही तर पावसाळ्यात आम्हाला वापरा, पावसाळ्यात आम्हाला वापरायला काय करतात मी तिकडे येतो वाटतं जैन आहेत आमचे नाही पाठवतो मी येतो आता ठीक आहे आणि आमचं म्हणणं कॉन्क्रीट पेक्षा पावसाळ्यात आमदार आहे ना तुमच्याकडे ते वापरा, नाही तर काय होणार माहिती ना कॉन्क्रीट ते परत राहणार नाही त्याला काय, कारण तो पूर्ण आता पट्टा ना म्हणजे तुमचं वाईटच असं बोलतो होतं नाही, तो आमचा रस्ता आहे ना तो मला किती वर्ष आले रे 5-6 वर्ष आले ना, रस्ता कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरने बनवला नव्हता, पूर्ण जिल्ह्यात आम्ही गेलो, एक खड्डा पडला नव्हता 6-5 वर्ष, मस्त काम केलं, खड्डे निर्माण केले आणि खड्डे काम केले। नंतर काय झालं आता जे झालंय ना तो आता शाप एकदम बेकार झालाय, पण ही महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये 5-6 वर्ष काहीच झालं नव्हतं, पूर्ण फोटोज पर्यंत रस्त्याला चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं। ते पहिले कॉन्ट्रॅक्टर कोणते पहिले 3 किलो पाटीलने केला होता, पाटील म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता, बीडी पाटील त्यांनी केला होता, त्यांनी केलेला। मी जेव्हा सर्वे केला ना का मला 0 ते 3 म्हणजे जरा थोडा रस्ता खराब दिसला की आम्ही बजेटला टाकतोय कार्पेट लागायला पाहिजे, हे कार्पेट आता कार्पेट लागायला। दुसरा मुद्दा काय आहे की हे आता मान्सून सीझन आहे, त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे की गणेश चतुर्थी तोंडावर येणार आहे, मग ते हे जे तुम्ही आता काय करणार आहात ते तोपर्यंत टिकलं पाहिजे, आणि त्याच्या आधी जरी काय असेल ना तर आम्ही गणेश चतुर्थीच्या आधी पूर्ण झाडे वगैरे होईलच, पण ते जे काय करणार खड्ड्यावर ते टिकलं पाहिजे असं पाहिजे, आता काय धातूर मातूर काहीतरी करणार आणि ते परत उडून जाणार असं व्हायला नको, नाही तर मग काय होणार फुकटचा आक्रोश मग तुमच्यावरती येणार। आलं लक्षात। आणि ह्या केस मध्ये मला जी माहिती मिळाली की तो ठेकेदार काही करत नाही, तुमचंही ऐकत नाही असं मला कळलं, म्हणून ते खड्डे राहिले एवढे दिवस। बरं तुम्हाला आम्ही इथे बिया द्यायचा आहे किंवा अशी अपेक्षा असेल किंवा इथे काहीतरी रास्ता रोको करायचा आहे तरी सांग, असे ग्रामस्थांनी करणार अपेक्षा साहेब आता ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलंय, तुळसुली ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलंय,